महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। कर्जत येथील रॉयल गार्डन येथे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तथा शेकापचे नेते नारायण दामसे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश केला। कर्जत मध्ये कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने अपक्ष लढलेल्या सुधाकर घारे यांचे प्रभावी शक्ती प्रदर्शन झाले। राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खासदार सुनील तटकरे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, नाशिक इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्यासह पक्ष प्रवेश करणारे कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। अशोक भूपतराव, ज्येष्ठ नेते भरत भगत, प्रवेशकर्ते मनसे नेते सचिन कर्णुक यांनी देखील प्रभावी मनोगत मांडले। यावेळी रॉयल गार्डन कर्जत येथे सभेला महिला पुरुष यांची अफाट गर्दी होती। भरत भाई भगत, भगवान शेठ गोविंद, अशोक शेठ सावंत, सन्माननीय मसुकर साहेब, अजयजी सावंत, व्यासपीठावर उपस्थित असलेले गजरेशजी देशमुख, एकनाथजी धोळे साहेब, शरदभाई कदम, संतोषजी बैलमारे, मधुकरजी घारे आणि खऱ्या अर्थाने ज्यांचा आपण आज सत्कार करणार आहोत, ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे, ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते, रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती, माझे मित्र नारायणजी दामसे साहेब, त्यांच्यासोबत प्रवेश करणारे पंचायत समितीच्या माजी उपसभापती जयवंतीताई हिंदोळा, रवीजी गांधी साहेब, त्याचप्रमाणे शिंदे शिवसेनेमधून आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणारे माझे मित्र आणि रायगड जिल्ह्याचे त्यांचे युवा अध्यक्ष सन्माननीय जयंतीजी देशमुख आणि त्यांच्या सोबत आलेले सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे भारतीय नवनिर्माण सेनेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सचिनजी कर्णुक, नितेशजी खाडे, त्यांच्यासोबत आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा आज आपल्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश होतोय। त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो आणि समोर बसलेले माझे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्व माता भगिनी, महिला भगिनी, उपस्थित असलेले सर्व युवक वर्ग, आजचा संवाद मेळावा म्हटलं की आपलं दुसरं पर्व सुरू होत आहे। पहिल्या पर्वातही आपण राष्ट्रवादीमध्ये होतो। मी आदरणीय तटकरे साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री असतील, आपण सर्वांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सामुदायिक राजीनामे दिले होते आणि आपण अपक्ष निवडणूक लढवली होती, परंतु साहेबांनी आपल्या कामावर आणि आपल्या सर्व संघटनेवर विश्वास ठेवून आपल्या सर्वांचे राजीनामे नामंजूर करून आपल्याला पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली। मी आदरणीय साहेबांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करेन, कारण काम करत असताना अशोक शेठ पाटील सांगितलं, सुद्धा निवडणूक लढवत असताना साहेबांनी माझी चौकशी केली। मी अशोक शेठ आपल्याला सांगेन, आपण साहेबांकडे हट्ट पकडला होता, या मतदारसंघाची उमेदवारी आम्हाला मिळाली पाहिजे। साहेबांनी खरंच आपल्याला फोन केला असता, साहेबांची गाडी कर्जतवरून खालापूरमधून मसुकर साहेबांपर्यंत पोहोचली असती तर आज आपण मात्र नक्की आमदार झाला असतो।
परंतु आपल्याला साहेबांच्या काही अडचणी होत्या, त्या अडचणीला तर खोपोलीमध्ये आपण मागे पडलो. आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या. प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण खोपोलीमध्ये आपली 99 पासून राष्ट्रवादीचा आमदार होते, परंतु खोपोली कधी मागे राहिली नव्हती. आपण सर्वांनी मिळून काम केलं, परंतु अजून जर आपण ताकद लावली असती तर आपला अपक्ष उमेदवार प्रथम आपल्या मतदारसंघाचं एक रेकॉर्ड झालं असतं, आपल्या मतदारसंघामध्ये अपक्ष आमदार झाला असता. परंतु आदरणीय साहेबांच्या काही अडचणी असतील, साहेबांकडे मी खूप आग्रह केला होता, सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आग्रह केला होता, परंतु साहेबांनी निष्ठेने सांगितलं मी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे, मला असं चुकीचं काम करता येणार नाही, मी तुम्हाला तिकीट देऊ शकत नाही. मग आपण सर्वांनी निर्णय घेतला, सर्वांनी सांगितलं का आपल्याला ही निवडणूक तर लढवायची आहे. मग ती कशा पद्धतीने लढवली पाहिजे, तर आपण अपक्ष झालं पाहिजे. आपल्याला अनेक पक्षामधून सुद्धा वेगवेगळ्या ऑफर होत्या. जेव्हा आपण लेडीज सर्वांची मिटिंग घेतली, बाबू फेटवा सर्वांनी सांगितलं कुठल्याही पक्षामध्ये आपल्याला प्रवेश करता येणार नाही. जेव्हा सांगितलं असताना सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आणि मुख्यतः म्हणजे आदरणीय तटकरे साहेबांच्यावर प्रेम करणारी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व तालुक्याची मंडळी आहे. सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं आपण अपक्ष निवडणूक लढू. पत्रकारांनी मला पहिला प्रश्न विचारला का अपक्ष निवडणूक लढवताना कर्जत खालापूरमध्ये कधी आजपर्यंत कधी कोणाचा विजय होत नसतो, पण ती पत्रकारांना तेव्हा सांगितलं होतं माझ्यापासून विजय नक्की होईल, परंतु माझं कुठेतरी चुकलं असेल. माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम केलं. एक अपक्ष माणसाला 90,000 मतदार मिळालं. भाईंचा बघाची हिशोब सांगताना चुकला होता. भाई जेव्हा आपली निवडणूक झाली, आपल्याला जर 1500 मतं पडली असती तर आपण आमदार झालो होतो. आपल्याला 89,000 आणि वरती काहीतरी मतदार आहे. 3,500 मतं आपल्या डबीला मिळाली. 1400 मतं काहीतरी माझ्या ईव्हीएम ओपन झालेली ती होती. या सगळ्यांनी जर बेरीज केली तर आपला सुधाकर घारे आमदार झाला हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि या सर्व व्यवस्थेमध्ये मी ही निवडणूक पिटिशन उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे. कोर्टामध्ये केस चालू आहे. आता तरी कोण आमदार असेल तरी तो जोपर्यंत कोर्ट निकाल देत नाही तोपर्यंत ती न्यायप्रविष्ट आहे, तोपर्यंत तो आमदार मला दुगदुग करत असेल. कोर्ट काय निकाल देते, परंतु माझी जर बाजू सत्याची असेल तर कोर्ट सुद्धा निकाल देईल. पुढच्या काळामध्ये ज्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे ती तलवार सुद्धा जे काय करायचं ते करेल आणि आपल्याला विजयापर्यंत देऊ शकते. अशोक शेठ आपण सर्वांनीच मनापासून काम केलं, सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं. मी साहेबांना सांगतो त्या कर्जत खालापूरमध्ये 92 पासून तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना ओळखता. सुधाकर घाटेला पाडायला का तुमच्या एक सैनिकाला पाडायला सगळे आजी बाजी जिल्हा अध्यक्ष सगळे एकत्र झाले होते. पण दामशे साहेबांच्या भाषेत सांगितलं तर सर्वांची दमछाक केली होती. बैल बदलून त्याला थोडे हाकलावे लागल्या. थोड्यासाठी बिचारे वाचले. सगळ्यांना एकत्र यावं लागलं, सगळ्यांना कोणाकोणाच्या पायाची नाक घासावं लागलं. पण मला माझ्या मतदारांच्यावर, माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांच्यावर मनापासून विश्वास आहे. त्यांनी आजपर्यंत चांगलं माझ्यासोबत त्यांच्या मुलाच्या वेळेचा मी असताना मला काही नेता मानलाय, मला चांगल्या पदाची ताकद दिलाय, मला त्यांनी खांद्यावर उचलून घेतलंय. यापेक्षा मला आमदार झाल्यापेक्षा दुसरा आनंद कुठलाच असणार आहे. तर ज्या माणसाला आमदार होऊन आनंद नाही
मी पडून सुद्धा मला आज ही एवढी मंडळी माझ्या सोबत आहे, हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आपण जेव्हा बघतो आपली जेव्हा एखादी मिटिंग असते, छोटीशी सभा असते, तेव्हा विरोधकांना घोडघोड पाणी प्यावं लागतं. आपण बघितलं असेल जेव्हा निवडणूक झाली, निवडणूक रिझल्ट चालू होता 21व्या फेरीपर्यंत आपण प्रत्येक फेरीमध्ये थोडं पुढे होतो. काही लोकांना कॅटेगरी घ्यावी लागली, बीपी चेक करावी लागली, पण सुधाकर घाले 23 तारखेला हरला आणि 24 तारखेला परत माझ्या ऑफिस उघडला आणि सारखं काम सुरू केलं आहे. बरेच पाहिजे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखात दुःखात जातो, प्रत्येकाला समजून घेतोय, प्रत्येकाच्या अडचणी समजून घेतोय. साहेब माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये आदिवासी समाज मोठा आहे. विरोधी पक्षाचा 10 वर्ष आमदार आहे. कर्जतनगरच्या पालिकेमधला पहिला मुलींना आज पण पाण्यासाठी मोर्चा काढावा लागतोय. माझ्या तालुक्यामधील आदिवासी भागामध्ये आजही पाण्याची टंचाई आहे. मग अशी कोणीतरी सांगितलं, अनेक मूर्ती बसवल्या, सुशोभीकरण केलं, म्हणजे सर्वांगीण विकास झाला असं म्हणता येणार नाही. तर आपल्या मतदारसंघात खरा आधार आहे, चांगली पाण्याची व्यवस्था पाहिजे. आजही आपल्या कर्जत तालुक्यामध्ये 50%हून जास्त गावामध्ये पाण्याची टंचाई आहे. मेरू साहेब, आजही आपल्या कर्जत तालुक्यामध्ये चांगलं हॉस्पिटल नाही, चांगली शिक्षणाची व्यवस्था नाही, अजून चांगले रस्ते नाही, परंतु फक्त शो शायनिंग करायच्या, आदरणीय तटकरे साहेबांच्यावर थोडी टीका करायची. तटकरे साहेबांच्यावर टीका केली, टीका करणे आधी तर 5 वर्षांनी आधी योजना होऊन बसले. साहेबांच्यावर टीका केली की आमच्या नाव टीव्हीला येतं, आम्हाला कोणतरी मोठं म्हणतं. परंतु अशोक शेट्टी सांगितलं, ज्या माणसाने साहेबांना विरोध केला ती माणसं आता राजकारणामध्ये बघायला मिळत नाही. पुढच्या काळामध्ये आपल्या इकडे सुद्धा असंच झाल्याशिवाय राहणार नाही, असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.